तर इकडे बदलापूर शहरामध्ये पावसाची संततधार कायम आहे, त्यामुळे शहरामधून वाहणारी उल्हास नदी धोक्याच्या पातळीजवळ येऊन पोहोचली आहे। नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतानाही काही तरुण जीव धोक्यात टाकून मासेमारी करण्यासाठी उतरले। मात्र या तरुणांना रोखण्यासाठी प्रशासनाचा कोणताही कर्मचारी नदीच्या ठिकाणी नव्हता, त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे। नदी धोक्याची पातळी ओलांडण्याच्या उंबरठ्यावर आहे। ही पातळी ओलांडल्यास बदलापूर, अंबरनाथ ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण भागातील गावांचा संपर्क तुटण्याची ही शक्यता आहे आणि अशामध्येच काही तरुण या ठिकाणी नदीमध्ये मासेमारीसाठी उतरल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याचबरोबर ही जी नदीची पाण्याची पातळी आहे त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। उल्हास नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे। 2 दिवसापूर्वीच अंबरनाथ तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली असताना आज पुन्हा एकदा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी आहे तिला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। 2 दिवसापूर्वी उल्हास नदीमध्ये जी पाण्याची पातळी होती ती 13 मीटरपर्यंत होती, मात्र आज पाण्याची पातळी जी आहे ते 15.80 मीटर इतकी आहे आणि 16.80 मीटरला धोक्याचा इशारा आहे आणि त्यानंतर 17 मीटरला धोक्याची पातळी ओलांडेल ही उल्हास नदी। मात्र कर्जत तालुक्यामध्ये जो काही पाऊस पडतोय किंवा अंबरनाथ तालुक्यात जो काही पाऊस पडतोय त्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे। सध्या आपण पाहू शकतो की काही मच्छीमार देखील तरुण या ठिकाणी आपल्याला जीव धोक्यात घालून मासेमारी करताना दिसत आहेत। मात्र प्रशासनाचा कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी जो आहे तो यांना थांबवण्यासाठी इथे नाहीये, कारण इथे जर असा प्रकार झाल्यास तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे। उल्हास नदीवरील चौपाटीच्या पायऱ्या तर बुडाल्याच, पण त्याचबरोबर चौपाटीवर असलेली जी खेळण्याची साहित्य आहे ती देखील आता बुडायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर अजूनही सुरू आहे। संततधार अंबरनाथ तालुक्यात ग्रामीण भागामध्ये सुरू आहे, त्यामुळे हा पाऊस जर असाच सुरू राहिला तर नदीकाठची जी गावं आहेत ती पाण्याखाली येण्याची शक्यता आहे। अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे। प्रशासन अलर्ट मोडवर जरी असलं तरी पावसाची संततधार सुरू आहे, त्याच्यामुळे आपत्कालीन परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। मात्र सध्या उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असताना देखील प्रशासनाचा किंवा अग्निशमन दलाचा कोणताही अधिकारी या उल्हास नदीच्या किनाऱ्यावर नाही आहे, त्याच्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। गणेश मंजुळा, अनंत, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। तर इंद्रायणी नदी परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे। अशातच नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे भक्ती सोपान पूल हा पाण्याखाली गेला, तर पुलावरची जाळी आणि कठडे कोसळले। दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून इंद्रायणी घाट हा रिकामा करण्यात आला आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकताय। तर आळंदीमधली दृश्य आहे। भक्ती सोपान पूल हा पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याचबरोबर नदीच्या आजूबाजूला जे कठडे आहेत ते कोसळल्याचं आपल्याला दिसून येत आहे। पुलावरची जाळी आणि कठडे हे कोसळले। दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून इंद्रायणी घाट हा रिकामा करण्यात आलाय। तर दुसरीकडे पुण्याला मुसळधार पावसाने झोडपलेला आहे। या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलं, वाहतूक कोंडीही झाली। हिंगणे खुर्दमधील घरांमध्ये पाणी शिरलं, रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी या ठिकाणी होताना दिसून येते। पुण्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसानंतर लोकांना याचा फटका बसताना दिसून येतोय। ही दृश्य आपण बघू शकतोय। पुण्यातली रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, तर मेट्रो स्थानकाबाहेर सुद्धा पाणी साचलंय आणि सोसायटीमध्येही पाणी साचल्याचं दिसून येत आहे। पाणी साचल्यानं वाहतूक मात्र विस्कळीत झालेली आहे। पुणेकरांना आज घरातून बाहेर पडल्यानंतर अशा पद्धतीनं ठिकठिकाणी जे साचलेलं पाणी होतं त्याचा सामना करावा लागलाय। पुण्यामधली ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने आतापर्यंत पुणेकर हे मुंबईला नाव ठेवायचे, मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचतं म्हणून, मात्र पुण्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं दिसून येत आहे। मेट्रोच्या आजूबाजूला पाणी साचल्याचं दिसतंय आणि याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणांवर रस्त्यावरून पाणी वाहताना आपल्याला दिसून येत आहे। मुसळधार पावसानं पुण्याला झोडपून काढलेलं आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय। तर शहरामध्ये जेव्हा लोक आपापल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले दुचाकी, चारचाकी, रिक्षानं, त्यावेळेला मात्र अशा पद्धतीनं जे साचलेलं पाणी आहे त्यातून वाट काढत त्यांना पुढे जावं लागलंय। तर पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे, यामुळे धानोरी
मुंजाबाब वस्ती टिंगरेनगर परिसरामध्ये वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तर या परिसरात 5 ते 6 शाळा आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना ने-आण करताना पालकांना मोठी अडचण होतीये, त्यांना कसरत करावी लागतेय। दरम्यान परिसरामध्ये विद्युत डीपी आहे, त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची भीतीही व्यक्त केली जाते। तर तातडीने यावर मार्ग काढण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे।